प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड वर आपण हे दोन प्रॉब्लेम बघत आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेट डेन्सिटी म्हणजे रो, स्पेसिफिक वेट म्हणजे स्मॉल डब्ल्यू अँड वेट ऑफ 3 लिटर ऑफ पेट्रोल. तर इथं 3 लिटर याचा अर्थ व्हॉल्यूम दिलाय 3 लिटर. लिटरचं मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण यूज करतो 10⁻³ ऑफ पेट्रोल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे कॅपिटल एस दिला आहे 0.8. आपल्याला फाइंड आउट करायला लावलेलं आहे डेन्सिटी, स्पेसिफिक वेट अँड वेट. तर तीन गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायला लावल्या. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू एस इंटू 1000. एस ची व्हॅल्यू तुम्हाला इथं दिली 0.8. 0.8 इंटू 1000 म्हणजे 800 kg पर मीटर क्यूब. पुढे आहे स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला आहे रो इंटू जी. आपण इथं ऑलरेडी रो ची व्हॅल्यू काढलेली आहे 800. 800 इंटू 9.81. तर स्पेसिफिक वेट आपल्याला मिळेल 7848 न्यूटन पर मीटर क्यूब. स्पेसिफिक वेटचा दुसरा फॉर्म्युला आहे कॅपिटल डब्ल्यू अपॉन कॅपिटल व्ही. इथं आपल्याला कॅपिटल डब्ल्यू काढायचा आहे. मग आपल्याला काय करावं लागेल तर व्ही या साईडला घ्यावं लागेल. व्ही डब्ल्यू ला डिवाइड आहे, इकडे घेतल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल. डब्ल्यू ला मल्टिप्लाय व्ही होणार आहे. डब्ल्यू स्पेसिफिक वेटची व्हॅल्यू आहे 7848. व्ही ची व्हॅल्यू आहे 3 इंटू 10⁻³ आन्सर मिळेल 23.54. डब्ल्यू चे युनिट आहे न्यूटन. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 50 लिटर ऑफ सर्टन लिक्विड. लिटर म्हणजे व्हॉल्यूम दिला लक्षात ठेवा. आता लिटरचं कन्वर्जन मीटर क्यूब मध्ये कसं करतो तर 10⁻³ आपण मल्टिप्लाय करतो. इज हॅव्हिंग मास 80 kg. kg याचा अर्थ हे सगळं मास दिले, एम ची व्हॅल्यू दिले 80 kg. डिटरमाइन स्पेसिफिक वेट कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅपिटल एस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, इथं डेन्सिटीचा आपण हा यूज केला होता. दुसरा डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे एम अपॉन व्ही. तर आपण हा पण यूज करू शकतो आणि हा पण यूज करू शकतो, पण ह्या केसमध्ये व्ही आणि एम दिलेला आहे त्यामुळे आपण हा फॉर्म्युला यूज करणार. तर एम ची व्हॅल्यू आहे 80 डिवायडेड बाय व्ही 50 इंटू 10⁻³ 10⁻³ वरती गेल्यावर काय होतील मल्टिप्लाय होतील, सॉरी -3 चे +3 होतील म्हणजे 80 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 50. कॅल्क्युलेटर वर कसं करणार 80 डिवायडेड बाय भागिले 50 गुणिले E3. E3 म्हणजे EXP असं लिहिलेलं असतंय. कॅल्क्युलेटर वर चेक करा, असा EXP असं लिहिलेलं असेल ते प्रेस करा तर तुम्हाला स्क्रीनवर ई दिसेल. त्यानंतर 3 प्रेस करा. 3 प्रेस केल्यावर काय होईल की E3 असं दिसेल. याचा अर्थ 10⁻³ किंवा 80. आता हा जर आपण घेतला 80 भागिले 50 भागिले 10⁻³ E-3 तरी सुद्धा तुम्हाला आन्सर हेच मिळणार आहे. आता डेन्सिटीची व्हॅल्यू आपण काढली 1600. आता पुन्हा एकदा आपण फॉर्म्युला यूज करणार S इज इक्वल टू रो अपॉन 1000. हाच फॉर्म्युला S इज इक्वल टू 1000 ह्या साईडला घ्या, रो अपॉन 1000. S इज इक्वल टू रो अपॉन 1000. रो ची व्हॅल्यू आपण इथं काढली 1600 भागिले 1000 आन्सर मिळेल 1.6. तर ह्याला युनिट नसतं. नेक्स्ट आहे स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला आहे रो इंटू जी. आपण इथं पण यूज केलेला होता. तर रो ची व्हॅल्यू काढली 1600, जी ची व्हॅल्यू असते 9.81. आपल्याला आन्सर मिळेल 15696. स्पेसिफिक वेटचं युनिट आहे न्यूटन पर मीटर क्यूब. स्पेसिफिक वेटला वेट डेन्सिटी असंही म्हटलं जातं. तर प्रॉब्लेम स्टार्ट करण्यापूर्वी ही फॉर्म्युलांची लिस्ट, त्याचे प्रत्येकाची मिनिंग आणि प्रत्येकाची युनिट्स पाठ करून घ्या आणि त्यानंतरच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घ्या.